Good morning, students. E-lecture number 5, Cost Accounting Semester 5 मधील टॉपिक नंबर फर्स्ट इंट्रोडक्शन टू कॉस्ट अकाउंटिंग च लेक्चर नंबर 3 आपण आज पाहणार आहोत. इंट्रोडक्शन टू कॉस्ट अकाउंटिंग ह्या टॉपिकची सुरुवात आपण केली आहे. हे दोन पार्ट आपण ऑलरेडी डिस्कस केलेत लेक्चरमध्ये. त्यामध्ये कॉस्टिंग, कॉस्ट अकाउंटिंग अँड ऑब्जेक्टिव्ह, कॉस्ट सेंटर अँड कॉस्ट युनिट ह्या कन्सेप्ट आपण अभ्यासलेल्या आहेत फर्स्ट लेक्चरमध्ये. सेकंड लेक्चरमध्ये आपण कॉस्ट क्लासिफिकेशन बघितलं. बिहेवियरनुसार, फंक्शन, नेचर वाईज, टाईम, कॉस्ट सेंटर अँड कॉस्ट युनिट वाईज क्लासिफिकेशन आपण सेकंड पार्टमध्ये अभ्यासलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण फॉर मॅनेजमेंट डिसिजन किंवा डिसिजन पर्पज क्लासिफिकेशन कसं केलं जातं हे आपण आज अभ्यासणार आहोत. क्लासिफिकेशन फॉर मॅनेजमेंट डिसिजन म्हणजे मॅनेजमेंटला डिसिजन घेण्यासाठी कॉस्टचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं किंवा कोणत्या पद्धतीने केलं जातं हे आज आपण बघणार आहोत. मॅनेजमेंट डिसिजन किंवा ऑर्गनायझेशन डिसिजन काय असू शकतात, तर एखादा परचेस ऑफ मशीन असेल, न्यू प्रोडक्ट लॉन्च करायचं असेल किंवा एखाद्या कस्टमरची ऑफर असेल की त्यांना त्या प्रोडक्टमध्ये असे रिक्वायरमेंट असेल, त्यांची काय रिक्वायरमेंट ती पूर्ण करायची, ॲक्सेप्ट करायची का रिजेक्ट करायची या संबंधीचा निर्णय मॅनेजमेंट घेत असतं. आणि त्यासाठीच्या कॉस्ट कोणत्या कोणत्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. त्यातली पहिली कॉस्ट आहे फर्स्ट मार्जिनल कॉस्ट, सेकंड अपॉर्च्युनिटी कॉस्ट, थर्ड रिप्लेसमेंट कॉस्ट, फोर्थ एम्प्युटेड कॉस्ट, 5 सम कॉस्ट, 6 controllable cost, 7 relevant cost, 8 normal cost, 9 abnormal cost, 10 avoidable cost, 11 unavoidable cost and 12 differential cost. अशा पद्धतीने 12 प्रकार मॅनेजमेंट डिसिजनच्या प्रकारे क्लासिफिकेशन कॉस्ट क्लासिफिकेशनचे आहेत. त्यातले वन बाय वन आपण आज डिस्कस करणार आहोत. क्लासिफिकेशन फॉर मॅनेजमेंट किंवा मॅनेजमेंट डिसिजन. कॉस्ट मे बी क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड बाय मॅनेजमेंट फॉर मेकिंग व्हेरियस डिसिजन. सच कॉस्ट आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. म्हणजेच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मॅनेजमेंटचे व्हेरियस डिसिजन किंवा निर्णय घेण्यासाठी ज्या पद्धतीने किंवा ज्या प्रकारे कॉस्टचं क्लासिफिकेशन केलं जातं त्यातला पहिला प्रकार आहे मार्जिनल कॉस्ट. मार्जिनलचा मराठी अर्थ आहे सीमांत. त्याची आपण व्याख्या बघणार आहोत इथे. मार्जिनल कॉस्ट इज द ॲग्रिगेट ऑफ व्हेरिएबल कॉस्ट. ॲग्रिगेट मीन्स एकत्रित. व्हेरिएबल कॉस्टचं एकत्रित रूप म्हणजेच काय असेल मार्जिनल कॉस्ट. इज दॅट त्याचं काय कसं तयार झालं होते मार्जिनल कॉस्ट. प्राईम कॉस्ट प्लस व्हेरिएबल ओव्हरहेड्स. जे काही व्हेरिएबल ओव्हरहेड्स असतात ते सगळे काय असतात मार्जिनल कॉस्टमध्ये इन्क्लूड असतात. मार्जिनल कॉस्ट इज यूज्ड इन मार्जिनल कॉस्टिंग सिस्टीम. मार्जिनल कॉस्टिंग सिस्टीममध्ये मार्जिनल कॉस्ट वापरली जाते. मार्जिनल युटिलिटी ही कन्सेप्ट आपण इकॉनॉमिक्समध्ये 12वीला अभ्यासली आहे. चेंज इन टोटल कॉस्ट बाय प्रोड्युसिंग ॲडिशनल युनिट ऑफ आउटपुट. म्हणजे एखाद्या जास्तीचा नग प्रोडक्शन केल्यामुळे
त्याच्या युनिटमध्ये त्याच्या कॉस्टमध्ये जो बदल होतो त्यालाच काय म्हणतात, मार्जिनल कॉस्ट असं म्हणतात. एक आपण उदाहरण बघूया. फॉर एक्झाम्पल 5 युनिट आपण प्रोडक्शन केले तर त्याला खर्च किती येतोय, कॉस्ट येते 150 रुपये. 5 युनिट प्रोडक्शन ₹150. नेक्स्ट जर 6 युनिट प्रोडक्शन केले तर किती होतील, 160. म्हणजेच एक जादाची नगसंख्या प्रोडक्शन केल्यामुळे आपल्या कशामध्ये बदल होतोय, कॉस्टमध्ये बदल होतोय. ॲडिशनल युनिट प्रोडक्शन केल्यामुळे कॉस्टमध्ये जो चेंज होतोय त्यालाच काय म्हणतात, मार्जिनल कॉस्ट. मग या ठिकाणी मार्जिनल कॉस्ट किती असेल रे, मार्जिनल कॉस्ट 10 रुपीज. ओके, एक कन्सेप्ट तुम्हाला कळली असेल. पहिलीच आपली कोणती आहे, क्लासिफिकेशन, मार्जिनल कॉस्ट. दुसरं आहे अपॉर्च्युनिटी कॉस्ट. मोस्ट इम्पॉर्टंट फॉर एक्झामिनेशन. तुम्हाला दरवर्षी याच्यावरती मोस्टली शॉर्ट नोट्स विचारली जाते, कारण हा टॉपिकच असा आहे पूर्णपणे थेरॉटिकल टॉपिक असल्यामुळे त्याच्यावरती विचारला जाणारा प्रश्न हा तुमचा कसा असतो, थेरी बेस असणार आहे. अपॉर्च्युनिटी कॉस्ट, अपॉर्च्युनिटी मीन्स संधी. व्हॅल्यू ऑफ अ बेनिफिट सॅक्रिफाईस इन फेवर ऑफ अन अल्टरनेटिव्ह कोर्स ऑफ ॲक्शन. एखादा दुसरा ऑप्शन निवडल्यामुळे आपण आपला दुसरा ऑप्शन निवडल्यामुळे आपला जो पर्याय आहे तो आपण काय करतोय, सॅक्रिफाईस करतोय. त्यालाच काय म्हणतात, अपॉर्च्युनिटी कॉस्ट असं म्हणतात. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देते. अ फर्म फिनान्सिंग इट्स एक्सपान्स प्लॅन by withdrawing money from bank deposit. In such a case, the loss of interest on the bank deposit is the opportunity cost for carrying out the expansion plan. जेव्हा एखादी एक कंपनी आहे आणि आपण ती काय करतोय, एक्सपांड करण्याचा विचार करतोय. तर एक उदाहरण आपण घेऊया. माझ्यापाशी 5 लाख रुपये आहेत. बँकेमध्ये त्याला इंटरेस्ट मिळते 5%. म्हणजे 5 लाखावर साधारण 25,000 रुपये इंटरेस्ट मला वर्षाला मिळते. पण मी असा विचार केला की हे पैशातून आपण काय करू, बिझनेस करू. बिझनेससाठी काय करू, 3 लाख रुपये त्याच्यामधले विड्रॉन केले. विड्रॉईंग मनी 3 लाख रुपये विड्रॉन केले आणि ते काय केले, आपण मशीनमध्ये गुंतवले. म्हणजे आपण दुसरा पर्याय कोणता घेतला, मशीन परचेसचा. त्यामुळे आपल्याला काय फॉरगो करायला लागणार, काय सॅक्रिफाईस करावं लागणार. जे इंटरेस्ट तुम्हाला मिळत होतं 5 लाखावरती 25,000 ते काही 5% मिळणार नाही. किती मिळेल, आता फक्त 2 लाखावरतीच मिळेल पुढच्या वर्षी. बरोबर. म्हणजे आपण जो ऑप्शन फॉरगो केला, कोणता, इंटरेस्ट, कोणता ॲक्सेप्ट केला, अल्टरनेटिव्ह कोर्स कोणता घेतला, कोर्स ऑफ ॲक्शन. कोणती ॲक्शन घेतली, परचेस ऑफ मशीन. परचेस ऑफ मशीनची ॲक्शन घेतल्यामुळे कोणता सॅक्रिफाईस करावा लागला, इंटरेस्ट ऑफ मनी किंवा इंटरेस्ट ऑफ बँक. यालाच काय म्हणतात, अपॉर्च्युनिटी कॉस्ट. ही झाली तो आपल्या बिझनेस संदर्भात. तुम्हाला दुसरं एक उदाहरण बघायचं असेल तर आपल्या शेजारी एक दुकान आहे आणि तिथे तुम्ही बिस्किट पुडा आणायला गेलात तर तो बिस्किट पुडा तुम्हाला तिथे 15 रुपयाला मिळतो. तुम्ही असा विचार केलात, थोडंसं लांब गेलं, नाक्यावरती गेलं तर तोच बिस्किट पुडा तुम्हाला 10 रुपयाला मिळतो. मग तुम्ही काय विचार केलात, गाडी काढलीत आणि तिथे आणायला गेलात. पण गाडीसाठी लागणारं पेट्रोल ह्याचा विचार तुम्ही केलाच नाहीत. म्हणजे जी तुम्हाला जवळच्या जवळ बिस्किट पुडा 15 रुपयाला मिळाला असता तो तुम्हाला लांब गेल्यानंतर 10 रुपयाला मिळाला. पण तुमच्या गाडीसाठी आलेला खर्च त्याच्यामध्ये इन्क्लूड झालाच. म्हणजे लांब जाऊन आपण ती अपॉर्च्युनिटी घेतली, पण आपल्या जवळची अपॉर्च्युनिटी आपण घालून बसलो. किंवा जी आपण 10 रुपयाला वाटत होतं 15 रुपये आपल्याला टाकावे लागतील, पण आपण तो पेट्रोलचा विचार केलाच नाही. म्हणजे ही संधी, लांबची संधी घेण्यासाठी जवळची संधी आपण काय केली, आपल्या हातातून घालवून बसलो. त्याच
कॉस्टला काय म्हणतात, अपॉर्च्युनिटी कॉस्ट. असंच करिअर ऑप्शन आहे. आपल्याला करायचं होतं CA, आपण काय करतोय आता, BCom करतोय. CA झालं असतं तर पुण्याला गेलो असतो, जॉब केला असता, मोठ्या पगाराची नोकरी मिळाली असती. पण आता BCom केल्यानंतर पुन्हा MBA करावं लागेल, दुसरं काहीतरी पोस्ट ग्रॅज्युएशन करावं लागेल. म्हणजे आपण ह्या फील्डला करिअरमध्ये आल्यामुळे आपण तो करिअर ऑप्शन काय केला, फॉरगो केला किंवा सॅक्रिफाईस केला. ह्यालाच काय म्हणतात, अपॉर्च्युनिटी कॉस्ट. अशा 3 उदाहरणं तुम्हाला अपॉर्च्युनिटी कॉस्ट ही कन्सेप्ट कळाली असेल. पुढचं आहे रिप्लेसमेंट कॉस्ट. रिप्लेस म्हणजे काय, हस्तांतरित करणे किंवा बदल करणे. रिप्लेसमेंट कॉस्ट. रिप्लेसमेंट कॉस्ट इज द कॉस्ट ऑफ ॲन ॲसेट इन द करंट मार्केट फॉर द पर्पज ऑफ रिप्लेसमेंट. रिप्लेसमेंट कॉस्ट म्हणजे काय, रिप्लेसमेंट कॉस्ट इज द कॉस्ट ॲन ॲसेट म्हणजे रिप्लेसमेंट कशाची होऊ शकते, ॲसेटची होते. इन द करंट मार्केट, करंट मार्केटमध्ये एखादी ॲसेट आपल्याला काय करायची, रिप्लेस करायची असेल तर त्यासाठी त्या ॲसेटची जी व्हॅल्यू असेल त्याला काय म्हणतात, रिप्लेसमेंट कॉस्ट असं म्हणतात. रिप्लेसमेंट कॉस्ट इज जनरली यूज फॉर डिटरमाइन द ऑप्टिमम टाइम ऑफ रिप्लेसमेंट ऑफ ॲन इक्विपमेंट ऑर मशीन. रिप्लेसमेंट ही कशाची असू शकते, ऑप्टिमम टाईममध्ये त्या कालावधीसाठी रिप्लेसमेंटची असू शकते किंवा एखाद्या रिप्लेसमेंट ही इक्विपमेंटची किंवा मशीनची असू शकते. इन कन्सिडरेशन ऑफ मेंटेनन्स कॉस्ट ऑफ द एक्झिस्टिंग वन अँड इट्स प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी म्हणजे त्या मशीनची असणारी प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी आणि मेंटेनन्स कॉस्ट म्हणजे ती कोणत्या स्टेजला किंवा ती मशिनरी कोणत्या सिच्युएशनला आता आहे, कोणत्या परिस्थितीत आहे, यावरून त्याची काय ठरते रे, रिप्लेसमेंट कॉस्ट. म्हणजे एखादी आपल्याला मशिनरी आहे 1,00,000 रुपयाची, ती तुम्हाला काय करायची आहे, करंट मार्केटमध्ये म्हणजे आता विकायची आणि दुसरी विकत घ्यायची आहे. पण ती विकत घेताना त्याच्यामध्ये काय विचारलं जातं, त्याचा मेंटेनन्स काय आहे, माहिती कशी वापरलेली आहे, का गंजलेली आहे, किंवा तिची प्रोडक्शन कॅपॅसिटी काय आहे, त्याच्यातून उत्पादन व्यवस्थित येतं ना, त्यासाठी ती चांगल्या स्टेजला आहे का, हे काय जातं, रिप्लेसमेंट कॉस्ट ठरवताना काय केलं जातं, डिटरमाइन केलं जातं. बरोबर, रिप्लेसमेंट कॉस्ट हे तुम्हाला कळलं असेल. तर पुढे जाऊया. इम्प्युटेड कॉस्ट, त्याला म्हणतात नोशनल कॉस्ट किंवा हायपोथेटिकल कॉस्ट. हायपोथेटिकल कॉस्ट जी तुम्हाला फक्त त्याची दिसते किंवा नोशनल किंवा हायपोथेटिकल म्हणजे त्याचा फक्त आभास होतो अशी कॉस्ट. त्याचं मिनिंग आपण बघणार आहोत. इट इज ऑल्सो नो ॲज नोशनल कॉस्ट ऑर इम्प्युटेड कॉस्ट, द cost which do not involve any cash outlay in imputed cost. imputed कॉस्टलाच काय म्हणतात, नोशनल कॉस्ट म्हणतात आणि हायपोथेटिकल कॉस्ट ही म्हणतात. ही कॉस्ट काय असते, डू नॉट इन्व्हॉल्व म्हणजे ह्या कॉस्टचं ॲक्च्युअल पेमेंट होत नाही. ही एनी कॅश ऑफ आउटले इन अ इम्प्युटेड कॉस्ट म्हणजे ही कॉस्ट ॲक्च्युली पेमेंटमध्ये कधीही दाखवली जात नाही. दिस आर यूज्ड फॉर द पर्पज ऑफ डिसिजन मेकिंग बाय द मॅनेजमेंट. परंतु जेव्हा मॅनेजमेंटचा एखादा डिसिजन घ्यायचा असतो तेव्हा ही मात्र कॉस्ट उपयोगी होते. इम्प्युटेड कॉस्ट म्हणजे आपलीच प्रॉपर्टी आपण वापरतोय तर त्यालाच काय म्हणतात, तो खर्च आपण काही आपल्यासाठी घेत नाही किंवा आपण तो इन्कम मिळवत नाही, त्यालाच काय म्हणतात, इम्प्युटेड कॉस्ट. त्याचं एक्झाम्पल बघा, इंटरेस्ट ऑन ओन कॅपिटल. आपण दाखवतो इंटरेस्ट ऑन कॅपिटल पण ती ॲक्च्युली अमाऊंट प्रोप्रायटर स्वतःपाशी घेत नाही कारण ती त्याची ओन प्रॉपर्टी असते. द पेमेंट फॉर विच इज नॉट ॲक्च्युली मेड. जी ओन प्रॉपर्टी आहे त्याच्यावरचं
त्याच्यावर रेंट हे काय असतं, ओन प्रॉपर्टीचं रेंट मालक स्वतः घेत नाही, पण ते बुक्स ऑफ अकाउंटमध्ये दाखवलं जातं. म्हणजे जेव्हा डिसिजन घ्यायचा वेळ येतो तेव्हा इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आहे, काय आहे हे लगेच लक्षात येतं. म्हणजे ॲक्च्युली पेमेंट होत नाही, पण त्याचा उपयोग कशामध्ये होतो, डिसिजन मेकिंगसाठी होतो. त्यालाच काय म्हणतात, एम्प्युटेड कॉस्ट किंवा नोशनल कॉस्ट किंवा हायपोथेटिकल कॉस्ट. नंतर पुढचं आहे संक कॉस्ट. संक कॉस्ट मीन्स पास्टमध्ये झालेली कॉस्ट किंवा जी पुन्हा रिकवर होत नाही अशी कॉस्ट. हिस्टॉरिकल कॉस्ट इनकर्ड इन पास्ट आर नोन ॲज संक कॉस्ट. म्हणजे जी हिस्टॉरिकल कॉस्ट आहे, म्हणजे पास्टमध्ये झालेली आहे, जी भूतकाळामध्ये खर्च झालेला आहे, इनकर्ड इन द पास्ट आर नोन ॲज संक कॉस्ट. They play no role in decision making in the current period. They play no role in decision making in the current period. म्हणजे सम कॉस्ट ही मॅनेजमेंटचे डिसिजन मेकिंगमध्ये किंवा करंट पिरियडमध्ये कोणताही रोल घेत नाही. एक्झाम्पल बघूया आपण त्याचे. सम कॉस्टचे एक्झाम्पल आपण बघूया. इन द केस ऑफ डिसिजन रिलेटिंग टू द रिप्लेसमेंट ऑफ अ मशीन, द पर्पज कॉस्ट ऑफ द एक्झिस्टिंग मशीन इज अ संक कॉस्ट. म्हणजे आपण एक उदाहरण बघूया. आपल्याला एखादी मशिनरी खरेदी करायची आहे. ती मशिनरी खरेदी करण्यासाठी आपल्याकडे असणारी जुनी मशिनरी आपण काय करतोय, बाजारामध्ये विकतोय किंवा ती देऊन दुसरी रिप्लेसमेंट करून दुसरी मशिनरी आपण खरेदी करणार आहोत. ती जुनी मशिनरी आपण 2 ते 4 वर्षापूर्वी खरेदी केली असं समजा. तर ती 4 वर्षापूर्वी किती रकमेला खरेदी केली हे आपण इथे लक्षात घेणार नाहीत. म्हणजे हिस्टॉरिकल कॉस्ट याची लक्षात घेणार नाही का पास्ट कॉस्ट याची लक्षात घेणार नाही आहेत. तर त्या वस्तूला किंवा त्या मशिनरीला करंट मार्केटमध्ये किती रुपये मिळतील हे आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणजे जी गोष्ट घडून गेलेली आहे, जी तुमची पास्टमध्ये झालेली आहे, कोणती परचेस ऑफ मशीन, तुम्ही 4 वर्षापूर्वी ती मशीन खरेदी केली होती, हे काय झालं तर तुमची संक कॉस्ट. म्हणजे एक्झिस्टिंग मशीन इज अ संक कॉस्ट. ती मशिनरी तेव्हा खरेदी केली होती, ती तुमची भूतकाळातील घटना झाली. त्याचा तुमच्या डिसिजन मेकिंगवरती, म्हणजे डिसिजन मेकिंग कोणतं असेल हे आता नवीन मशिनरी खरेदी करण्यावरती काहीही परिणाम होणार नाही. आणि त्याच कॉस्टला काय म्हणतात, संक कॉस्ट, जी तुमची पूर्वी होऊन गेलेली आहे. जसं दुसरं उदाहरण सांगता येईल तुमचं डेप्रिसिएशन. आपण एखाद्या मशिनरीवर डेप्रिसिएशन प्रोव्हाइड करतो, ती अगोदर झालेली घटना आहे किंवा ती आपण किती डेप्रिसिएशन आतापर्यंत प्रोव्हाइड केलं त्याच्यावरून तुम्हाला काय ठरणार नाही, आत्ताची किंमत तुमची मशिनरीची ठरणार नाही. त्यालाच काय म्हणतात, संक कॉस्ट. म्हणजे त्याची तुम्हाला पुन्हा पास्टमध्ये झाल्यामुळे पुन्हा रिकव्हरी मिळणार नाही किंवा रिकव्हरी मिळत नाही. त्यालाच काय म्हणतात, संक कॉस्ट असं म्हणतात. पुढचा कॉस्टचा प्रकार आहे कंट्रोलेबल कॉस्ट. Controllable cost can be controlled by a person at given organization level. कंट्रोलेबल म्हणजे अशी कॉस्ट जी तुम्हाला नियंत्रित करता येईल. अ कंट्रोलेबल कॉस्ट कॅन बी कंट्रोल बाय पर्सन. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून किंवा ऑर्गनायझेशन लेवलकडून जी कॉस्ट तुम्हाला नियंत्रित करता येईल, म्हणजे जी कमी करू शकतो,
त्याच्यात आपण नियंत्रण ठेवू शकतो अशा कॉस्टला काय म्हणतात, कंट्रोलेबल कॉस्ट असं म्हणतात. कंट्रोलेबल कॉस्ट आर नॉट टोटल कंट्रोलेबल, म्हणजे कोणतीही कॉस्ट ही टोटल कंट्रोलेबल असू शकत नाही. तर ती वेगवेगळ्या लेवलला, सुपरविजन लेवलला किंवा मॅनेजमेंट लेवलला किंवा ऑफिस लेवलला ती काय करू शकतो, कंट्रोलेबल करू शकतो. म्हणजे कोणतीही कॉस्ट ही काय असू शकते, फुल्ली कंट्रोलेबल असू शकत नाही, ती पार्टली और फुल्ली कंट्रोलेबल असू शकते. Some costs are partly controllable by one person and partly by another. किंवा एखाद्याच व्यक्तीकडून ती फुल्ली कंट्रोलेबल असू शकत नाही, तर ती काय असेल, ती एखाद्या सुपरविजन असेल तर त्याच्यासाठी थोडीशी पार्टली कंट्रोलेबल असू शकते. तर पुढच्या लेवलला पुढचा मॅनेजर एखादा असेल तर त्याच्याकडून ती पार्टली कंट्रोलेबल असू शकते. म्हणजे एखादी व्यक्ती किंवा एखादी मॅनेजमेंट त्यासाठी काय शकत नाही, कंट्रोल करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, मेंटेनन्स कॉस्ट कंट्रोलेबल बाय प्रोडक्शन अँड मेंटेनन्स मॅनेजर. म्हणजे एखादं मेंटेनन्स कॉस्ट असेल तुमची, तर ती कंट्रोलेबल आहे. ती तुम्ही जर एखादी मशिनरीची मेंटेनन्स करायचं असेल तर अगोदरच सुपरविजन जर व्यवस्थित असेल, तर ती मशिनरी जर कमी काम करत असेल तर अगोदरच त्याच्यावरती काय केलं असेल, काम केलं असेल, त्या मशिनरीची व्यवस्थित देखभाल केली असेल, तर मेंटेनन्स कॉस्ट काय होऊ शकते, कमी होऊ शकते. पण ते कंट्रोल करण्याचं काम एखाद्या प्रोडक्शन मॅनेजरचं किंवा मेंटेनन्स मॅनेजरचं असू शकत नाही. ते वेगवेगळ्या लेवलला सगळ्या व्यक्तींनी त्याच्यावरती काम करणं गरजेचं असेल. त्यालाच काय म्हणतात, कंट्रोलेबल कॉस्ट. किंवा एक्सटेन्शन स्क्रॅप जास्त होतोय किंवा जे नॉर्मल तुमचं प्रोडक्शन आहे त्याच्यापेक्षा कमी प्रोडक्शन होऊन स्क्रॅपच जास्त होतोय, तर त्यासाठी काय असलं पाहिजे, सुपरविजन व्यवस्थित असलं पाहिजे. त्यामुळे काय होऊ शकतो, ती कॉस्ट कंट्रोलेबल होऊ शकते. म्हणजे किंवा यूज ऑफ रॉ मटेरियल, एखादं प्रोडक्शन करण्यासाठी किंवा एखादा युनिट बनवण्यासाठी 2 kg रॉ मटेरियल लागते. हे आपलं स्टँडर्ड आहे की एखादं प्रोडक्शन बनवायचं, एखादं प्रोडक्ट बनवायचं, एखादं युनिट बनवण्यासाठी 2 kg रॉ मटेरियल लागते. पण वर्कर त्यासाठी 3 किलोग्रॅम वापरत आहेत, 4 किलोग्रॅम वापरत आहेत. तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, त्याची कॉस्ट वाढू शकते. रॉ मटेरियल जास्त वापरलं त्यामुळे ऑफकोर्स काय होऊ शकते, त्याची कॉस्ट वाढू शकते. त्याच्यावरती काय करू शकतो आपण, कंट्रोल ठेवू शकतो. म्हणजे मेंटेनन्स कॉस्टवर कंट्रोल ठेवू शकतो, स्क्रॅप कमी होण्यावरती ठेवू शकतो कंट्रोल, रॉ मटेरियल कमीत कमी यूज करून चांगलं प्रोडक्शन होण्यावरती पण कंट्रोल ठेवू शकतो. पण ते एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्याच ऑर्गनायझरचं किंवा एखाद्याच मॅनेजरचं काम नाही, ते डिपेंड अपॉन द लेवल ऑफ अ सिच्युएशन. त्याला काय म्हणतात, कंट्रोलेबल कॉस्ट. जी कॉस्ट आपण नियंत्रित करू शकतो त्याला काय म्हणतात, कंट्रोलेबल कॉस्ट. नेक्स्ट, रिलेव्हंट कॉस्ट. Relevant costs are costs which are relevant for a specific purpose or situation. अशी कॉस्ट जी स्पेसिफिक पर्पजसाठी किंवा सिच्युएशनसाठी रिलिव्हंट आहे किंवा तुम्ही ती वापरता, त्यालाच काय म्हणतात, रिलिव्हंट कॉस्ट. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ डिसिजन मेकिंग, only those costs are relevant which are pertinent to the decision at a hand. म्हणजे डिसिजन घेण्यासाठी जी काही रिलिव्हंट आहे, जी गरजेची आहे, ती कॉस्ट आपण कशा वापरली जाते, मॅनेजमेंटचे डिसिजन घेण्यासाठी वापरली जाते. सिन्स वी आर कन्सर्न विथ अ फ्युचर कॉस्ट, म्हणजे रिलिव्हंट कॉस्टमध्ये ॲक्च्युली ज्या फ्युचर कॉस्ट आहेत त्या इन्क्लूड केल्या जातात.
म्हणजे त्याच्यामध्ये कोणती केली जात नाही, संक कॉस्ट किंवा हिस्टॉरिकल कॉस्ट ही कशामध्ये इन्क्लूड केली जात नाही, रिलेव्हंट कॉस्टमध्ये इन्क्लूड केली जात नाही, कारण ती स्पेसिफिक पर्पजसाठी किंवा त्या सिच्युएशनसाठी. म्हणजे बिझनेसमध्ये एखादी सिच्युएशन आहे, आता परिस्थिती कसली आहे, कोरोनाची आहे, तर त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला कोणता निर्णय घ्यायचा आहे किंवा कोणती आपल्याला ॲक्टिव्हिटी करायची आहे किंवा ग्राहकांपर्यंत कसं पोचायचं आहे, तर त्यासाठी जे काही तुम्ही स्पेसिफिक सिच्युएशनमध्ये जो निर्णय घेतला आहे त्यालाच काय म्हणतात, रिलिव्हंट कॉस्ट. सिन्स वी आर द कन्सर्न विथ विच फ्युचर कॉस्ट, म्हणजे फ्युचरसाठी आपण जो डिसिजन घेतला आहे किंवा जे काही आपण काम केलं आहे त्यालाच काय म्हणतात, रिलिव्हंट कॉस्ट म्हणतात. हिस्टॉरिकल कॉस्ट अनलेस दे रिमेन अनचेंज इन अ फ्युचर पिरियड आर इनरिलिव्हंट टू द डिसिजन मेकिंग प्रोसेस. मी आता मागाशी सांगितल्याप्रमाणे हिस्टॉरिकल कॉस्ट ही काय झाली तुमची, इनरिलिव्हंट, कारण ते तुम्हाला कशामध्ये उपयोग होत नाही, त्याचा डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये उपयोग होत नाही. म्हणूनच काय म्हणतात, हिस्टॉरिकल कॉस्ट ही काय असेल, रिनेम अनचेंज, कारण ती आपण चेंज करू शकत नाही. त्याच्याच उलटी कोणती आहे तुमची, रिलिव्हंट कॉस्ट. कारण रिलिव्हंट कॉस्ट ही करंट सिच्युएशनवरती काय असते, डिपेंड असते, बरोबर. म्हणजे एखादं उदाहरण बघायचं असेल तर आपली बिल्डिंग आहे, स्वतःची बिल्डिंग आहे आणि त्याचं नाही, भाड्याने बिल्डिंग आपण घेण्याचं ठरवलं, म्हणजे बिझनेस एक्सपांड करायचा, स्वतःचा बिझनेस आहे आणि तो एक्सपांड करायचा आहे, त्यासाठी आपण एखादी बिल्डिंग भाड्याने घ्यायचं ठरवलं, तर भाडं आहे 50,000 रुपये. त्याचं आपण ॲग्रीमेंट वगैरे केलं. नंतर बिझनेस एक्सपांड करण्याचा विचार जेव्हा येतो किंवा आपल्याला बिझनेस वाढवायचा आहे तेव्हा विचार जेव्हा येतो, तेव्हा आपल्याला बिझनेससाठी किंवा त्या शोरूमसाठी त्या बिल्डिंगचा वरचा गाळाही भाड्याने घ्यायचा असा विचार होतो. जर वरचा गाळा भाड्याने घ्यायचा असेल तुम्हाला, तर त्याचा मालक सांगतो त्याचे 20,000 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यावे लागतील. म्हणजे फ्युचर ॲक्टिव्हिटी कोणती झाली तुमची, तर बिझनेस एक्सपांड करायचा आहे. एक्सपांड करायचं त्यावर वरचा गाळा तुम्हाला भाड्याने घ्यायचा आहे, तर त्यासाठी द्यावं लागणारं जे 20,000 रुपये एक्स्ट्रा रेंट आहे तुमचं, ती काय झाली तुमची, रिलिव्हंट कॉस्ट. म्हणजे स्पेसिफिक पर्पजसाठी. स्पेसिफिक पर्पज काय तुमचा वरची गाळा तुम्हाला काय घ्यायचा आहे, भाड्याने घ्यायचा आहे, किंवा सिच्युएशन तुमची काय आहे, बिझनेस एक्सपांड करण्याची आहे, ती काय झाली तुमची फ्युचर ॲक्टिव्हिटी झाली. फ्युचर ॲक्टिव्हिटीसाठी दिलेली किंमत किंवा दिलेली मूल्य, म्हणजे हे 20,000 हे काय असेल तुमचं एक्स्ट्रा जे रेंट तुम्ही देणार आहात, ती काय झाली तुमची रिलिव्हंट कॉस्ट झाली. ओके. नंतर पुढचा डिफरन्शियल कॉस्ट. Differential cost is the change in the cost due to change in activity from one level to another. Differential cost म्हणजे अशी कॉस्ट जी तुमची चेंज इन ॲक्टिव्हिटी फ्रॉम एका लेवलनंतर दुसऱ्या लेवलला जी ॲक्टिव्हिटी बदलते किंवा आउटपुट बदलतो त्या प्रमाणात तुमची जी डिफरन्शियल कॉस्ट ही काय असते, बदलणारी असते. is a change in the cost due. This technique is used in export pricing. म्हणजे जेव्हा निर्यात केली जाते तेव्हा जी किंमत ठरवली जाते ती कुठल्या कॉस्टनुसार ठरवली जाते, डिफरन्शियल कॉस्टनुसार ठरवली जाते. म्हणजे तुमची ॲक्टिव्हिटी बदलली, तुम्ही काय करताय, ह्या देशातून दुसऱ्या देशामध्ये काय करताय, माल एक्सपोर्ट करताय, म्हणजेच तुम्ही काय करताय, त्याचं काय करताय, एक्सपोर्ट करताय, किंवा प्राइसिंग लेवल तुमची इंडिया टू अमेरिका असेल तर त्याच्यामध्ये कोणती कॉस्ट वापरली जाते, डिफरन्शियल कॉस्ट वापरली जाते. म्हणजे न्यू प्रोडक्ट अँड प्राइसिंग गुड्स टू प्रमोट इन अ न्यू मार्केट, ह्यासाठी कोणती कॉस्ट वापरली जाते, तुमची डिफरन्शियल कॉस्ट ही वापरली जाईल. नंतर पुढचं आहे नॉर्मल कॉस्ट. Normal cost is cost that is normally incurred at a given level of output. Normal cost includes
those items of cost which occur in a normal situation of the production process or in the normal environment of a business. हे नॉर्मल कॉस्ट जे तुमचं नॉर्मल इन्व्हायरमेंट आहे बिझनेसचं त्यानुसार जी कॉस्ट डिटरमाइन होते त्याला म्हणतात नॉर्मल कॉस्ट. त्यामध्ये द नॉर्मल आयडियल टाईम इज टू बी इन्क्लुडेड इन अ नॉर्मल कॉस्ट. म्हणजे तुमचं एक काय आउटपुटची लेवल ठरलेली आहे की तुम्हाला महिन्याला 20,000 युनिट्स काय करायचे प्रोडक्शन करायचे आहेत. त्यामध्ये नॉर्मली की स्क्रॅप हे होणारच. तुमचे किती युनिट्स 50 युनिट्स काय झाले खराब झाले हे तुमचं काय आहे नॉर्मल सिच्युएशन आहे किंवा नॉर्मल इन्व्हायरमेंटवरती जेव्हा काम होतं तेव्हा ते स्क्रॅप थोडंसं होणारच, तेव्हा थोडासा नॉर्मल लॉस होणारच. नॉर्मली आयडियल टाईम ही एक काय वेगळी कन्सेप्ट आहे. तुम्हाला शॉर्ट नोट्समध्ये दिली आहे बघा. नॉर्मल आयडियल टाईम म्हणजे काय असेल तुमचा तर एखादा वर्कर घरातून निघाल्यानंतर तो फॅक्टरी पोहोचेपर्यंत त्याला थोडासा वेळ लागतो, त्याला युनिफॉर्म घालावा लागतो, त्यासाठी जो वेळ लागतो तो नॉर्मली आहे बरोबर ना. त्यांना दिलेला लंच ब्रेक आहे, त्यांनी घेतलेल्या सुट्ट्या आहेत, हे काय असेल त्यांचं नॉर्मल आयडियल टाईम. म्हणजे नॉर्मल आयडियल टाईम वगळून जी इन्क्लूड होऊन जी कॉस्ट डिटरमाइन होते जी कॉस्ट ठरवली जाते त्याला काय म्हणतात नॉर्मल कॉस्ट. दुसरी काय असेल ॲबनॉर्मल कॉस्ट. नॉर्मल नाही ती कोणती असेल ॲबनॉर्मल. जी कॉस्ट नॉर्मल नाही त्याला काय म्हणतात ॲबनॉर्मल कॉस्ट. ॲबनॉर्मल कॉस्ट इज ॲन अनयुजुअल ऑर atypical cost those occurs in usually unregular and unexpected and due to some abnormal situation of the production. म्हणजे जी इनरेग्युलर आहे आणि अनएक्सपेक्टेड आहे ज्याची आपल्याला नॉर्मल आयडियल टाईम माहिती आहे. आपल्याला वर्करला काय असणार आहे सुट्टी असणार आहे, ते आजारी पडले तर त्यांना CL असणार आहे, मेडिकल असणार आहे बरोबर. त्यांच्यासाठी फॅक्टरीपर्यंत येण्याचा वेळ आपल्याला द्यावा लागणार आहे. मग ही काय नॉर्मल सिच्युएशन आहे. ॲबनॉर्मल सिच्युएशन ही काय असते आपल्याला त्याची कल्पनाही नसते. आत्ता त्याचं उत्तम उदाहरण आहे कोरोनाची सिच्युएशन उद्भवणार आहे याची आपल्याला कोणाला कल्पना होती का नाही. ही काय तुमची अनएक्सपेक्टेड आहे सगळ्या बिझनेसमनसाठी किंवा सगळ्या क्षेत्रासाठी जे काय आहे अनएक्सपेक्टेड आहे. त्यासाठी झालेला लॉस हा काय तुमचा ॲबनॉर्मल लॉस आहे किंवा ती तुम्हाला द्यावी लागणारी कॉस्ट ही काय तुमची ॲबनॉर्मल कॉस्ट आहे. त्यामुळे त्याच्यावरती झालेला परिणाम हा तुमचा काय ॲबनॉर्मल सिच्युएशननी उद्भवलेला आहे. इट इज नॉट कन्सिडर इन द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन फॉर डिसिजन मेकिंग. म्हणजे ॲबनॉर्मल कॉस्ट ही कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये पकडत नाहीत आणि ती डिसिजन मेकिंगमध्ये त्याचा काय होत नाही उपयोग होत नाही. इट इज चेंज टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याचा ॲक्च्युली परिणाम कशावरती होतो चार्ज किंवा ॲबनॉर्मल कॉस्ट हे चार्ज कशामध्ये केलं जातं प्रॉफिट अँड लॉसवरती केलं जातं. ॲबनॉर्मल लॉस कोणता असू शकतो की ॲबनॉर्मल कॉस्ट असू शकतो. आता कोरोनाची परिस्थिती आहे, एखाद्या वेळेस पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली, एखाद्या वेळेस फॅक्टरीमध्ये शॉर्ट सर्किट झालं तर ही काय असते तुमची ॲबनॉर्मल सिच्युएशन होऊ शकते आणि त्यामुळे जी कॉस्ट ठरवली जाते त्यालाच काय म्हणतात ॲबनॉर्मल कॉस्ट असं म्हणतात. नंतर पुढचं आहे अवॉइडेबल कॉस्ट. अवॉइडेबल म्हणजे जी टाळण्याजोगी आहे, जी तुम्हाला टाळता येऊ शकते अशी कॉस्ट. कॉस्ट दॅट मे बी सेव्ड बाय नॉट ॲक्सेप्टिंग अ गिवन अल्टरनेटिव्ह ऑन ॲक्शन. म्हणजे कॉस्ट दॅट मे बी सेव्ड बाय नॉट ॲक्सेप्टेड जी तुम्हाला दुसरा अल्टरनेटिव्ह ऑप्शन वापरून काय करू शकतो आपण ती सेव्ह करू शकतो त्याला काय म्हणतात अवॉइडेबल कॉस्ट. एक्झाम्पल मार्केटिंग अँड सेल्स एक्सपेन्सेस. म्हणजे आपण काय केलं एखादं प्रोडक्शन केलं आणि त्याचं मार्केटिंग केलं नाही किंवा सेल्स केला नाही
तो काय केला, किरकोळ बाजारामध्ये आपण तो विकला, म्हणजे त्याच्यासाठी ट्रॅव्हलिंग केलं नाही, आपण किरकोळमध्ये तो विकला किंवा होलसेलरला तो पाठवला नाही, तर ट्रॅव्हलिंगसाठी तो खर्च केला नाही किंवा मार्केटिंगसाठी खर्च केला नाही, तर तो खर्च काय शकतो, वाचू शकतो, म्हणजे आपण तो टाळू शकतो. त्यालाच काय म्हणतात, अवॉर्डेबल कॉस्ट. दुसरा काय असू शकतो, रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक्सपेन्सेस. हा पण तुमचा काय अवॉर्डेबल कॉस्ट आहे. तो तुम्ही दुसरा एखादा ऑप्शन निवडून तो रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर झालेला खर्च तुम्ही काय होता, वाचवू शकता. त्यालाच काय म्हणतात, अवॉर्डेबल कॉस्ट. त्याच्या विरुद्ध कोणते असेल, अनअवॉर्डेबल कॉस्ट, जी तुम्ही टाळू शकत नाहीत. त्याची व्याख्या काय बघाले, कॉस्ट दॅट कॅन नॉट बी ओमिटेड. ओमिटेड म्हणजे वगळू शकत नाही. कॅन नॉट बी ओमिटेड ॲज अ रिझल्ट ऑफ सिलेक्टिव्ह वन अल्टरनेटिव्ह. इट इज अ फिक्स इन नेचर. म्हणजे जे जे फिक्स ओव्हरहेड्स आहेत ते कोणते असतात रे, अनअवॉर्डेबल कॉस्ट असतात. म्हणजे कॉस्ट दॅट कॅन बी ओमिटेड, जी तुम्ही वगळू शकत नाही, ह्या कॉस्टला काय म्हणतात, अनअवॉर्डेबल कॉस्ट असं म्हणतात. एक्झाम्पल बघूया आपण, सॅलरी ऑफ सिनियर मॅनेजर. एखादा आपण बिझनेस करतो, ह्याच्यासाठी आपण काय केलं, CEO नेमला आहे, तर सिनियर मॅनेजर नेमला, पण त्याला सॅलरी तुम्हाला काय होईल, द्यावीच लागेल. तर हे काय झालं, तुमचा अनअवॉर्डेबल कॉस्ट झाली. तर पुढचा, फिक्स जनरल ॲडव्हर्टाइजमेंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. म्हणजे तो कोणता असेल, रेंट असेल, सॅलरी असेल, तर ही काय जाते, तुम्हाला द्यावीच लागते. तुमचा बिझनेस कमी असू दे, जास्त असू दे, तर ती कॉस्ट तुम्हाला काय करू शकते, द्यावीच लागते. म्हणजे फिक्स इन नेचर आहे. जी तुमची फिक्स जनरल एक्सपेन्सेस आहेत ते सगळे काय असतात, तुमचे अनअवॉर्डेबल कॉस्ट असतात. नंतर ह्या ठिकाणी तुमचा मॅनेजमेंट डिसिजन नुसार क्लासिफिकेशनमधले 12 प्रकार पूर्ण झाले आहेत. त्यानंतर छोटासा एक भाग राहिला आहे तुमच्या ह्या टॉपिकमधला, पूर्ण टॉपिकमधला, फिनान्शियल अकाउंटिंग अँड कॉस्ट अकाउंटिंगमधला फरक किंवा डिस्टिंग्विश बिटवीन फिनान्शियल अकाउंटिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग. पहिल्या लेक्चरमध्ये आपण पहिल्या स्लाईडमध्ये फिनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग यामधला फरक पाहिला होता. पण इथे तुम्हाला अभ्यासाला डिटेल्स क्लासिफिकेशन आहे ते आपण बघूया. तर पहिला आहे तुमचा, दोन भागले दिसतात तुम्हाला, फिनान्शियल अकाउंटिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग. तर त्याचा फरकाचा पहिला मुद्दा आहे, क्लासिफिकेशनचा पहिला आहे, फर्स्ट ऑफ ऑल नेचर. तर फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये कोणत्या नेचरचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात, तर जे जे फिनान्शियल ट्रान्झॅक्शन आहेत, जे जे तुमचे कॅश रिलेटेड आहेत किंवा तुमचे कोणतेही असतील, पर्सनल असतील, रिअल असतील, नॉमिनल एक्सपेन्सेस किंवा इन्कम असतील, तर तुम्ही त्याच्यामध्ये करता, फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये रेकॉर्ड करता. जे तुम्ही 11वीपासून करत आहात, त्याच्यामध्ये एखादं ट्रान्झॅक्शन दिलं तर जनरलमध्ये एंट्री केली, त्याचं लेजर पोस्टिंग केलं, त्याच्यावरनं क्लिअर केलं, त्याच्यावरनं ट्रायल बॅलन्स तयार केला, ट्रायल बॅलन्सवरनं फायनल अकाउंट तयार केला. ह्या पद्धतीने फिनान्शियल अकाउंटिंगचं काम चालत असतं. मग नेचर, कॉस्ट अकाउंटिंगचं नेचर कसं आहे, तर ॲनालिसिस कॉस्ट ऑफ इच कॉस्ट सेंटर ऑफ अँड कन्सर्न. म्हणजे कॉस्ट रिलेटेड फक्त त्या कॉस्ट सेंटरशी रिलेटेड जे एक्सपेन्सेस असतील ते तुम्ही कशामध्ये घेता, कॉस्ट अकाउंटिंगमध्ये घेत असता. आता यूज काय होतो, फिनान्शियल अकाउंटिंगचा यूज कोणासाठी काय होतो, तर बाय आउटसाईड एंटिटीज. बाय आउटसाईड एंटिटीजसाठी, म्हणजे आउटसाईड म्हणजे बाहेर जे काम करतात त्यासाठी त्याचा काय काय उपयोग होतो. आउटसाईड एंटिटीज म्हणजे इन्व्हेस्टर, क्रेडिटर, एखादी बँक असेल, त्यासाठी काय होतो, फिनान्शियल अकाउंटिंगचा उपयोग होतो किंवा फिनान्शियल रेकॉर्ड्स उपयोगी पडतात. कॉस्ट अकाउंटिंगचा उपयोग काय काय होतो, तर ओनली मॅनेजमेंट कन्सर्न. जे मॅनेजमेंट डिसिजन आहेत किंवा मॅनेजमेंट कन्सर्नसाठी, ओनली मॅनेजमेंट कन्सर्नसाठी, आउटसाईडसाठी नाही, कॉस्ट अकाउंटिंगचा यूज होतो. आणि तिसरा मुद्दा आहे सिस्टीम. कोणती सिस्टीम वापरली जाते, तर फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये कोणती वापरली जाते, डबल एंट्री सिस्टीम वापरली जाते. डबल एंट्री म्हणजे
जेव्हा आपण त्या रकमेचं डेबिट देतो तेवढ्याच रकमेचं काय दिलं जातं, क्रेडिट ही अमाऊंट केली जाते. बरोबर आहे. हे आपण 11वीपासून शिकत आलो आहोत. आणि कॉस्ट अकाउंटिंगमध्ये डबल एंट्री सिस्टीम वापरली जात नाही. तर थोडक्यात त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला एंट्री दिसत नाही बघा. तुम्हाला सगळीकडे फॉर्मॅट दिसेल. आता तुम्ही पुढे शिकालच कॉस्ट शीट, नंतर फिफो मेथड, लिफो मेथड, वर्किंग कॅपिटल. ह्याच्यामध्ये काय असेल, फक्त तुमचं काय असेल, स्टेटमेंट्स असतील. डबल एंट्री सिस्टीम वापरली जात नाही. चौथा मुद्दा आहे स्कोप, म्हणजे त्याची व्याप्ती काय आहे, तर ऑल ॲटम्स ऑफ इन्कम अँड एक्सपेन्सेस. मग काही सांगितल्याप्रमाणे फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये सर्व प्रकारचे इन्कम आणि एक्सपेन्सेस इन्कट केले जातात. आणि कॉस्ट अकाउंटिंगमध्ये ओनली इन्कम अँड एक्सपेन्सेस रिलेटेड टू कॉस्ट, म्हणजे त्या स्पेसिफिक कॉस्ट सेंटरमध्ये ज्या जे कॉस्ट इन्क्लूड आहेत किंवा कॉस्ट आहेत त्याचे फक्त इन्कम आणि त्याचे असणारे एक्सपेन्सेस फक्त रिलेटेड एक्सपेन्सेस इन्कम कॉस्ट अकाउंटिंगमध्ये इन्कट केले जातात. पिरियड काय असतो फिनान्शियल अकाउंटिंगचा, तर फिनान्शियल इयर तुमचं कसं असेल, फिनान्शियल इयर 1 एप्रिल टू 31 मार्च किंवा 1 जानेवारी टू 31 डिसेंबर, हे फिनान्शियल इयर फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये असतं. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये पिरियड काय असेल, तर कॉस्ट सेंटर नॉट अ पिरियड, तर त्यासाठी स्पेसिफिक कोणता पिरियड नसतं. तुम्ही ज्या पिरियडमध्ये तो ट्रान्झॅक्शन कराल त्या पद्धतीने त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं. नंतर 6 रिपोर्ट्स, प्रॉफिट अँड लॉस अँड बॅलन्स शीट, म्हणजे फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये त्याचं रिपोर्ट किंवा डिस्प्ले कुठे केले जातात, ते रिपोर्ट्स तर प्रॉफिट अँड लॉसमध्ये केले जातात आणि बॅलन्स शीटमध्ये केले जातात. आणि दुसरा रिपोर्ट्स कुठे केले जातात, रिपोर्ट कॉस्ट अकाउंटिंगमध्ये त्याचे रिपोर्ट डिस्प्ले कुठे होतात, तर कॉस्ट शीट, कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कॉन्ट्रॅक्ट अकाउंट अँड प्रोसेस अकाउंट. त्यामध्ये काय केलं जातं, कॉस्ट अकाउंटिंगचं रेकॉर्डिंग किंवा त्याचे रिपोर्ट्स तयार केले जातात. युनिट ते एक्सप्रेस कसे केले जातात फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये, एक्सप्रेस इन रुपीज ओनली, म्हणजे हे काय जातात अमाऊंटमध्ये किंवा पैशामध्ये ह्याची अमाऊंट हे काय तर फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये सर्व ट्रान्झॅक्शन एक्सप्रेस केले जातात. आणि कॉस्ट अकाउंटिंगमधले ट्रान्झॅक्शन हे टर्म्स ऑफ क्वांटिटीज, त्यामध्ये युनिट्स असू शकतात. तुम्हाला सांगितले KG, लिटर, मीटर, किलोग्रॅम, हे असे काय असतात युनिट्समध्ये किंवा ते क्वांटिटीमध्ये कॉस्ट अकाउंटिंग हे काय जातं तुम्हाला टर्म करू शकतो किंवा ते मोजू शकतो किंवा एक्सप्रेस करू शकतो. नंतर 8 डेटा, त्याचा डाटा काय असतो, त्याच्या फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये डिस्क्लोज पास डाटा, म्हणजे अगोदरचे ट्रान्झॅक्शन असतात त्याचं रेकॉर्डिंग, पास म्हणजे जुने किंवा भूतकाळातले ट्रान्झॅक्शनचा रेकॉर्ड फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये केलं जातं. आणि कॉस्ट अकाउंटिंगमध्ये डिस्क्लोज करंट डाटा अँड फ्युचर डाटा, म्हणजे सध्याचा डाटा, चालू डाटा आणि फ्युचर म्हणजे भविष्यातील डाटा किंवा फ्युचरचं काय असेल एस्टिमेशन असेल, अंदाजित रक्कम. तुम्हाला एस्टिमेटेड कॉस्ट शीट आता पुढे जाईल त्यामध्ये एस्टिमेटेड अंदाजित कॉस्ट शीट तयार केली जाते. म्हणजे फ्युचर करंट अँड फ्युचर डाटा कॉस्ट शीटमध्ये किंवा कॉस्ट अकाउंटिंगमध्ये वापरली जाते. आणि लास्ट वन डिसिजन, कॅन नॉट यूज फॉर मॅनेजरियल डिसिजन, मॅनेजरियल डिसिजन घेण्यासाठी फिनान्शियल अकाउंटिंगचे रिपोर्ट्सचा किंवा फिनान्शियल अकाउंटिंगचा काही उपयोग होत नाही. आणि पुढचा कॉस्ट अकाउंटिंगचा काय होतं डिसिजनमध्ये, प्राइसिंग, प्रोडक्ट मिक्स, हाऊ मच टू प्रोड्यूस, कशा पद्धतीने तुमची प्राइसिंग ठरवायची किंवा त्याची कॉस्ट कशी ठरवायची. पहिल्या लेक्चरमध्ये मला उदाहरण दिलं होतं पेनाचं, जी प्राईज आपण डिटरमाइन केली, ठरवली, रॉ मटेरियल, लेबर, एक्सपेन्सेस मिळून कशी कॉस्ट तयार होईल, त्या पद्धतीने तुमचे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये मॅनेजमेंटचे डिसिजन घेण्यासाठी कॉस्ट अकाउंटिंगचा वापर केला जातो. या ठिकाणी कॉस्ट क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट
फॉर मॅनेजमेंट डिसिजन हे हा भाग आपला इथे संपतोय. तर तुम्हाला ह्या स्लाईडमध्ये TY BCom सेमिस्टर 5साठी ऐनापुरे म्हणून प्रकाशनचं कॉस्ट अकाउंटिंगचं हे बुक तुम्ही रेफर करा. त्याचा पिक्चर तुम्हाला इथे डिस्प्ले होईल. म्हणजे हे न्यू एडिशन आहे म्हणून प्रकाशनचं. तुम्ही जेव्हा लायब्ररीत जाल तेव्हा हे किंवा ह्याच मनन प्रकाशनचं कोणतंही एडिशन तुम्ही तिथून घेऊ शकता. म्हणजे दुसरं कोणतं तुम्ही वापरणार नाहीत आणि त्यामुळे तुमचं गोंधळ होणार नाही. थँक्यू.